लाल फुल मग गरम टाकले केसात नाही मी असं केलं खाली पडलं ते एवढं काय भ्या लागते जब दिवाली मिलकर दीप जलाएंगे चुनरी की करते। नमस्कार मित्रांनो, नमस्कार। तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये। आणि इकडे काय चालू आहे, देवीचं जे आहे सजावट डेकोरेशन छान बनवलं मस्त। मी पातळ वगैरे घरीच करते बघा, एकदम साधी सिंपल देवी आणली होती मला दुकानातून। हो, त्याच्यानंतर पातळ आणखी काय काय केलं डेकोरेशन सर्व पातळ घातलेलं आहे तिला। आणखी डायमंड खडे वगैरे सर्व लावलं, गंगावन लावलेलं आहे। 100 रुपयाचं गंगावन आणून कापलं की लावलं तेच आहे आईचानी कधीच ठरलं होतं किंवा हे काढ जाई साधं सिंपल करायचं, पण नाही, इकडे कालपासून जे आहे करमत नव्हतं की मला डेकोरेशनचं सामान आणा, त्याशिवाय मी जे लक्ष्मी पूजा करणार नाही, मानणारच नाही, मला ते आवडतच नाही। खरंच ना, बरोबर। कालपासून म्हणणं होतं की बा सामान नाही भेटलं तर राहू दे, काही हरकत नाही। शेवटी मला आज सकाळी जावं लागलं, सर्व सामान घेऊन आलो, म्हटलं त्याशिवाय काहीच खरं नाही आपलं आता। मग कसं आहे, शेवटी आता इच्छा असते आणि ते इच्छाच म्हटलं चालते की संपूर्ण सामान गेलो मी आणि आज मार्केटमधनं घेऊन आलो, कारण काही सामान होतं। हे पीस फाडलं मी आहे, पीस पूर्ण साडी नेसवलीतला पातळ, हां या पीसच। आणि ते झालं, त्याच्यानंतर ते मनी डोरलं पण नव्हतं, ते पण आज आणलं सर्व। नाही, बाकीचं घरचंच। हो, आणि छान वाटत आहे मस्त सर्व डेकोरेशन वगैरे। गंगावन पण नव्हतं, काल गंगावनसाठी किती फिरलो आम्ही। आज शेवटी मी पण 2-3 दुकान शोधले, त्यानंतर सामान आणलं। आणि बारीक डायमंड खडे पण नव्हते काल, डायमंड वगैरे सर्व ते पण घेऊन आलो आताच। आणखी हे डेकोरेशन हे तर राहणारच, संध्याकाळी दिसणार आहे नेमकं काय। तर सर्वात महत्वाचं आहे की बा लक्ष्मी पूजेची जी असते आपली लक्ष्मी माता व्यस्त झालं। अरे बाप, टिकल्या वगैरे सर्व घरचेच होते का? लाईन गेली, किती मस्त वाटत आहे पण, एकदम साधी सिंपल होती। तुम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा, मागच्या आणली तेव्हा वेगळी होती सजावट मध्ये। आणि हीच देवी नाही का आपण बाहेर पाहिले, कितीची सांगितले आपल्याला? 1800 रुपये। म्हटलं मी लोक तिला असंच घरी करून बनवतो, शेवटी इच्छा पूर्णच केली, मस्त केली सजावट। बाकीच काय आहे का दिवाळीची तयारी आपली? चालू आहे ना, लाईन पण केलेली का? हो, तसं असू शकते, थोडंसं काम चालू आहे काकाचं खंब्यावरचं, ज्या तिकडं लाईन वगैरे गेलेली होती। नाही, हा चार्जिंगची लाईट आहे, इकडे गेलेली होती लाईन समोरच्या रोडची, तिकडं खंब्यावरनं काम वगैरे करायचं आहे, त्यासाठीच लाईन वगैरे। तर इकडं आईचा स्वयंपाक चालू आहे, झालं काय काय केलं? पूर्णाच्या पोळ्या केल्या, शार भात, वडे भजे, वडे राहिले करायचे, वडे राहिले सर्व। नेहमीच पूर्णाच्या पोळ्या आज आईनंच केल्या, कारण इकडे अधिकांनी काही केलं नाही आहे सध्या। रांगोळी टाकून पूजा मांडली, आणि जे आहे पूजा वगैरे इकडे मांडलेली आहे। हो, आणि कमेंटमध्ये सांगा नेमकी कशी मांडली, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी मांडल्या जाते, मस्त मांडलेली, ठीक आहे। आणि आता आरतीचा सुरुवात पण करायची आहे, बघा रांगोळी वगैरे काढणं चालू आहे इकडे, राधिकाचं बाहेरची पण काढलेली आहे। अरे वा, मस्त काढणं चालू आहे। अजून तयारी होते मग आता। आणि इकडे पाऊस पण आलेला आहे, कारण बऱ्याच जणांचे रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या आजूबाजूला, सर्वांच्या रांगोळ्याचे पाण्यानं काय आलं, मोडलेल्या आहेत काय ना लवकर। आणि इकडे उशीर झाला तर अधिक तसं काढायला, मस्त दिसत आहे। हॅपी दिवाळी असं टाकायचं तिथं बाजूला, हॅपी दिवाळी। तर इकडे फटाके पूर्ण चालू आहे, फुटला, डबल घे
किती आनंदाने फोडत आहे तो बघा. दुसरा घे. हा दुसरा घे बघा. हा अरे पावसाच्या फुटत नाही आहे. लागेल. हा फुटला. आनंद वेगळा इकडं. आणि इकडे जे आहे मेन रांगोळी काढणं झालेली आहे. शुभ दीपावली. छान. चला सर्व झालं पण तयारी राहिली ना आणखी. मग करणं पटापट. टाईम झालेला किती वाजताचा आहे पूजा? 6 वाजताची आहे का? आणि पावसामुळे थोडंसं वातावरण बदललेलं आहे. लाईन पण गेली होती मॅडम. मस्त साईडला टाकल्या चांगलं वाटते. मग कमेंटमध्ये सांगा इकडेच कशी आहे तर रांगोळी. साधी सिंपल कारण आज नाही का असं डेकोरेशन मध्ये पण तरी खूप करत आहे तू त्या मनानं. दिवसभर सकाळपासून कंटिन्यू चालू आहे ना काम. आज तर झोप नाही कंपनी आहे. कर तयारी लवकर. आमची तयारी झालेली आहे दिवाळीसाठी. मी आता पूजा वगैरे करायची आहे. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हो आई इकडे. आईची पण तयारी. हां नमस्कार. तर मेन जे आहे सर्व जे आहे दिवाळीसाठी इकडे तयारी झालेली आहे. आईची साडी जी आहे ती पण छान दिसत आहे. मस्त आहे ना. चांगली वाटत आहे. आणि आम्ही जे आहे ते कपडे म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये कुठल्या दिवसचे आणि कधीचे कपडे घातले आहेत. त्याच्यामुळं सांगायचा विशेष नाही आहे. सर्वांना माहीत आहे. लाईव्ह पण केलेलं आहे आपण. चला असं आहे करायची आता आरती वगैरे. चला 1-2 शॉर्ट व्हिडिओ पण घ्यायचे आहे. ते पण येऊ शकतात. स्टार्ट वगैरे काढणं चालू आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असं आहे मेन जे आहे डेकोरेशन वगैरे केलेलं तू फारच आहे. शेवटी पूजेचा टाइम निघून जात आहे. त्याच्यामुळे लवकर करायचं आहे. मग कास्टला काय होते? ट्रॅव्हल चालत नसते आहे ना. तर असं आहे. मग हॅपी दिवाळी. असं आहे. शेवटी आईच्या चेहऱ्यावर पण स्माईल आहेच आज पण. कुठं? हो ना. अरे तुमचं तरी आज जे आहे कामात दिवस गेला. पण माझं तर मन पण नव्हतं लागत. नेमके समजत नव्हतं की आपण कुठं आहे. कारण काम पण करायला नाही आणि बसून आराम पण होत नव्हता एवढा. आज खूप बोरिंग वाटलं मला दिवाळीचा दिवस पण त्या सकाळी थोडं सामान वगैरे आणा गेलो त्याच्यामुळे काही वाटलं नाही. दिवे वातावरण तसं आहे. दिवे राहणार नाही आहे पाऊस आल्यामुळं. हवा पण खूप सारी. एका वर्षी आलता पाऊस. छान तयारी केलेली पण इकडं राधिकानं पण. आणि एका फळाची पूजा वगैरे पण केलेली इकडं. ते करत असतात ना लक्ष्मी. आणि आता मस्त फटाके फोडायचे आरती झाल्याच्या नंतर. मागच्या वर्षी मस्त मजा आली होती इकडं गावकडं. यावर्षी दिवाळी आपली इकडची आहे सर्व वाशिम मधली नवीन ठिकाणची. त्याच्यामुळे वेगळं वाटत आहे. मला बरेच जण म्हणत होते की बा तू दिवाळी तिकडे नव्हती करायला पाहिजे गावकडे. गावकड ना जिथे आपण राहतो तिथे दिवाळी चांगली वाटते. हो तर असं आहे. जसा विषय निघाला तर दसऱ्याच्या वेळेस नवीन घराचा तसा दिवाळीला पण आता विषय आलेला आहे किंवा लवकरच नवीन घर व्हा. आणि तिकडं कोण आलेलं आहे आपल्या घरी? मागच्या वर्षी कोण होतं सोबत? सोरा. दिवाळीला आलेली इकडे.
पण आपण तिकडे असतो आले असते ते व्हिडिओमध्ये. आईनं काढलेलं असं ते पेटतच नाही, पण ते धूप अगरबत्ती वेळ लागते पेटायला. गॅसवर लावावं लागतं. पेटून जाईल नाही टावेल. समय खाली लय वेळा असं होते बरं. देवाची पूजा म्हणता का होत माहितीये का, तिथलं पीस काय असते ते ठेवलेला कपडा कोरा पूर्ण अगरबत्ती किंवा दिव्यानं पेटून जाते ते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त धोका असते. सांभाळ. तर संध्याकाळचं जे आहे पूजेचा टाइम झालेला आहे आणि दिवे वगैरे लावून चालू इकडं मेन म्हणजे हां सर्व लावायचे आता नाही बाहेर. तर बघा असं आहे, प्रत्येक रांगोळी जेवढे काढायची तिथं पण ठेवायचं आहे. कारण आई ठेवत आहे सध्या राधिकाची तयारी वगैरे राहिलेली आहे. चल वा लाल फुल पूजा वगैरे करणं चालू आहे. मेन म्हणजे दिवाळीची जी असते किती मस्त दिसतं त्या पण लक्ष्मी माता. मेन म्हणजे कमळाचं फुल पण भेटलं. हो कुठे ते कमळाचं फुल उगवलं. अरे बाप वरतच उगवलं. कालची जी इच्छा होती मंदिरातली, कुठं होती मंदिरातली इच्छा? याची कमळाची फुलाची. हां मेन म्हणजे आम्ही जेव्हा मंदिरात दर्शनाला गेलो होतो, बालाजीच्या मंदिरात गेलो होतो, तेव्हा राधिकाची इच्छा झाली होती बा कमळाचं फुल जे आहे देवीसाठी आपण तिकडं पूजेसाठी कमळाचं फुल भेटलंच वेळेवर आहे ना. किती हे असते बरं, एखादी इच्छा का राहिली ना तर ऑटोमॅटिक पूर्ण होते. शेवटी जे आहे फुल भेटलं असेल. तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता नेमके काय घडलं होतं. तेव्हा इच्छा वगैरे झाली होती राधिकाची फुल घेण्याची. त्या माणसाला मोठा आणलाय, खूप चांगलं आहे ना. आज लय आणले. चला दिवे वगैरे लावायचे. 70 रुपयाचं आरती करून हो. अशा प्रकारे पूजा वगैरे मांडलेली आहे, सर्व डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि समोरच्या रूममध्येच आम्ही हॉलमध्येच मांडलेली आहे पूजा. असं राड वगैरे सर्व ठेवलेलं आहे. आणि देवीचं लुक बघा किती भारी दिसत आहे आज, कारण तिला पातळ वगैरे घरीच घातलेलं आहे. बघा अशी पूजा मांडलेली आहे सिंपलीमध्ये. आणि यांची पण पूजा झालेली आहे. मेन म्हणजे आज कुबेर देवाची पण पूजा करतात. आणि नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे, फराळाचं पण ठेवलेलं आहे. तर अशी पूजा. आणि आज मान असते ऊसाच्या डांगीचा. तर नाही का आज ऊस पण आणलेले आहे 2. तर ते एक साईडच ठेवलेले आहे, कारण ते व्यवस्थित काही ठेवले नाही चालले. हां तर अशा प्रकारे आम्ही मांडलेली आहे पूजा. तुम्ही पूजा केली का? हां तर दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आम्ही लगेच आता आरती करणार आहे. आरतीचं शूट तुम्हाला दिसणारच. करता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपल सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जाते महामुक्ता फळाची आए कि जब जब दिवाली मिलकर करते की छैया करते की छैया. साधा व्हिडिओ म्हटलं ना. गाणं असलं तर गाणं म्हणते माणूस. हे असं काय गेला. तर बघा इकडे सर्व जे आहे पसरा तसंच आहे. आणि इकडे राधिका मेन जे आहे अंदर आलेलं. काय झालं पण नेमकं काय आलं होतं ते घाबरले, ते फटाई आले, त्याची रांग आणले. एवढं काय घाबरलं लागते? किती जोरात उतरले ते पायऱ्याहून. पायऱ्याहून काही झालं असतं तर 2 पायऱ्याची एकच पायरी केली होती. मग किती घाबरले ते. कुठं फटाका लावला काय असं असते का? केसात गेले ते मग गेलता ना. मग गरम लागले केसात. मी असं केलं खाली पडलं ते. एवढं काय भ्या लागते.
एवढं घाबरतच नसतात, काय नॉर्मल काय आहे. बिचारे. पण मग आता याचं घरात नाही खाली गेली. मला सुचलंच नाही ना ते अंगावर विचारलं साडी म्हटलं साडी पेटत नाही. जसं पलीकडे पेट्रोल नाही अंदर. हा पहिले तर म्हणते बरोबर घरात नाही पेट्रोल, पायरीवर नाही पेट्रोल. काय नसते, एवढं काय घाबरत लागते. साडी दिली फेकून मग? लटलट करत जात मला कस्तुरी चाल एवढं घाबरत नसते. आणि आल्यावर दोघीने आता एक साड्या वगैरे बदलवल्या आहे. पायऱ्यातून गेल्यावर मला अशी अंधारी आली. साड्या पण बदलून टाकल्या का? हो. अशी अंधारी आली. पण ते खाली नाही अलीकडे खाली इकडे यायचं ना अंदर. तू खाली गेली बिचारे. मला सुचलंच नाही ना मी कुकडे जाऊ तर. ते डायरेक्ट अंगावर येऊन राहिले थोडं. ते म्हणजे त्याने पायरी शिरीच लावलं नाही एकदा. आणि आपण खाली ते गेलं खाली लावलं त्यानं. तर असं आहे मित्रांनो, इकडे अचानक घाबरले आणि घरात येऊन बसले दोघे जणी. बरोबर आहे का? मी म्हणून काय झालं काय नाही तर. काय बाबा असं झाड नसते लावत. हो ना. तिरप लागलं तर अजून नाही ते. तिरप नाही लागलं तसं नाही, ते घाबरले. एवढं घाबरत थोडं असते, पाण्यात पडले खाली काय लावल्याच्याच झालं ते. सगळं अंगावर चालून दोघीचे बी माय केसात बसलो ते. मग ते बारीक बारीक खेकडे केस गरम लागला मध्ये असं असं केलं तर. डायरेक्ट केलं ना ते आपण तिथं. तर असं आहे आज अशी थोडस झाडं जे आहे नाही ना. हो ना, फटाक्यानं थोडस झालं असतं काहीतरी, पण मी न दे होतं ते पण ते एवढं काही घसरली वाटलं काय नाही. केलं असतं. घसरली असती तर हम्म. खाले तेच म्हणून मी घाबरत दोन नव्हतं पायरी पाहिजे. एकच 4 पायऱ्या 2च पायऱ्या केल्या ते ना. मग खाली गेली लगे वर यायचं राहिलं खाली गेली. मला सुचलंच नाही मी कुकडे जाऊ. चला ओके ठीक आहे. हा व्हिडिओ इथं संपू आपण. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.